अवघ्या 10 महिन्यात 58 कोटींचे झाले 213 कोटी रुपये. महसूल मंत्री बावनकुळेंच्या आग्रहानं उखळ पांढरं. झी24 तासचं आणखी एक दणदणीत इन्व्हेस्टिगेशन. मेहरबानी आणि खैरातीवर सरकार टिकून आहे. झी24 तासच्या ऑपरेशन खैरातवरून संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका. रिटर्न गिफ्टवर निवडणुका लढवल्या जात असल्याचाही आरोप. ऑपरेशन खैरात प्रकरणाची चौकशी होऊन सत्य समोर आलं पाहिजे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांची मागणी. भाजप सरकार भ्रष्टाचारग्रस्त असल्याचा आरोप. विलिनीकरणाला राष्ट्रवादीचा विरोध. शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्यास काही नेते तयार नसल्याची सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याबाबत दिल्लीतील बैठकीनंतर एकमत झाल्याची माहिती. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुरुवात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची ऑनलाईन उपस्थिती. अजित पवारांच्या निधनानंतर पुण्याच्या पालकमंत्री म्हणून पहिली बैठक. मुंबई जिल्हा नियोजन समितीची आज बैठक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली बैठक. शिवसेना युबीटीचे आमदारही बैठकीला उपस्थित राहणार. परभणी महापौर उपमहापौर पदाची आज निवडणूक. शिवसेना युबीटीला काँग्रेस साथ देणार की चंद्रपूरचा वचपा काढणार याकडे लक्ष. झेडपी निवडणुकीत महायुतीकडून पैशांचा वारेमाप वापर. पैशांचा महापौर निष्ठेची भिंत फोडू शकला नाही. झेडपी निकालावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. नाशिकच्या बागलाणमध्ये भूताची अफवा. भूताचे फोटो व्हायरल झाल्यानं दहशतीचं वातावरण. अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा. मुंबईतले रस्ते फुटपाथवरील अतिक्रमणावरून हायकोर्टाची नाराजी. अतिक्रमणामुळे पुढच्या 10 वर्षात मुंबईकरांना घोड्यावरून प्रवास करावा लागेल. हायकोर्टानं उबटले प्रशासनाचे कान. आणि डहाणू बोईसर दरम्यान धावत्या लोकलमधून तरुण वैतरणा खाडीत पडला. दरवाजात उभा असताना पाय घसरून खाडीत पडला. स्थानिक मच्छीमारांच्या प्रसंगावधानामुळे तरुणाचा जीव वाचला.